Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश हवा आहे। पुण्यातील मॅक्झिमम विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना पुण्याबाहेर जायचं नाही असे विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात। डॉक्टर डी.वाय. पाटील BMS कॉलेज हे एक डीम युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे। या ठिकाणी जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही। ही एक डीम युनिव्हर्सिटी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जी काही कॉलेजची फीस आहे ती पूर्ण फी भरावी लागते। यामध्ये तुम्हाला कोणतंच कन्सेशन किंवा स्कॉलरशिप मिळत नाही। त्यामुळे या कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तो इतर कॉलेजेसच्या तुलनेने कमी जातो। तर किती जातो हा कट ऑफ, किती मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतो व वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण सविस्तररित्या पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे या कॉलेजमध्ये मागील वर्षी ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सिरियल नंबर 1 ला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 1,83,586 आहे व या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरी मार्फत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता। त्यानंतर सिरियल नंबर 2 ला तुम्ही पाहू शकता आकांक्षा नावाचा विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला 2,69,687 या ऑल इंडिया रँकवर हे कॉलेज मिळालं। खाली जर आपण स्क्रोल केलं तर तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक 3 लाख, 3.5 लाख, 4 लाख पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना देखील मेरिटनुसार या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजची जर आपण इनटेक कॅपॅसिटी पाहिली तर 100 जागांसाठी आहे। म्हणजेच दरवर्षी 100 विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपण सिरियल नंबर 55-56 पर्यंत आलेलो आहोत व या विद्यार्थ्यांना 5 लाखपेक्षा जास्त ऑल इंडिया रँकवर देखील या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे। जर आपण आणखी खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या शेवटच्या पेजवर पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक 7 लाख, 8 लाख, इवन काही विद्यार्थ्यांना 10 व 12 लाख ऑल इंडिया रँक पर्यंत देखील मागील वर्षी या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे। जर आपण या विद्यार्थ्यांचे मार्क पाहिले तर साधारण 130, 140 या मार्क दरम्यान जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता। जर आपण या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 7 लाख रुपये प्रतिवर्ष या कॉलेजची फीस आहे। ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी येतात, पुण्यामध्येच BMS करायचं आहे, इतर जिल्ह्यामध्ये मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन घ्यायचं नाही असे विद्यार्थी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात। कारण मॅनेजमेंट कोटापेक्षा कमी फीसमध्ये त्यांना या ठिकाणी प्रवेश मिळतो व फीस जी आहे ती तुम्हाला दरवर्षी भरावी लागते एकदाच, म्हणजेच वन टाईम फीस भरण्याची गरज नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे, 200, 250, 300 पर्यंत मार्क येत आहेत व पुण्यातच BMS करायचं आहे असे विद्यार्थी या कॉलेजची निवड करत असतात। जर तुमचे देखील मार्क कमी येत असतील, साधारण 200, 250, 300 पर्यंत व तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्येच BMS करायचं असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता। या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी आपली नाव नोंदणी करू शकता। या संदर्भात अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता।
तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी तुम्ही आपला व्हॉट्सॲप ग्रुप देखील जॉईन करू शकता. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.